कुठे गेले असतील? चला चला. भगवंताचं ज्यांना दर्शन पाहिजे असतं विचार करत असतात की आपल्याला भगवंत कुठे मिळेल. एकेकाला विचारल्यानंतर एक सांगायला सुरुवात भगवंत कुठे आहे तर सर्व ठिकाणी आहे. भू जल तेज समीरख रवी शशी काष्टा दिकी असे भरला. कुठे कुठे भरला आहे तर रवीमध्ये आहे म्हणजे सूर्यात आहे, चंद्रामध्ये आहे, काष्टादिक म्हणजे झाडा झुड्यांमध्ये सगळ्यांमध्ये भगवंत भरलाय. भू जल तेज समीरख रवी शशी काष्टादिकी असे भरला. स्थिर चर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. रामा 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 हरे हरे रामा रामा. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. देऊळ आलंय. छान नवीन बाईक घेतली. तर देवाचं दर्शन घेऊया का? जय आणि कीर्तन पण चालू आहे. चला ना कीर्तन ऐकूया. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. आसावरी आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तू कीर्तन ऐकणार आहेस? म्हणूनच तर म्हणतेय किती दिवसात कीर्तन ऐकलं नाही. छान देवाचा आशीर्वाद घेऊया, कीर्तन ऐकूया. लग्नाचा वाढदिवस आहे, तुझं ऐकलंच पाहिजे. जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. मायवदेती हाय काय हे, मायवदेती हाय काय हे, तनया सोडून दया, तनया सोडून दया, निर्दया समवागसी कासया. महापातकी असलेला पुंडलिक आणि आपल्यामध्ये येऊन उद्या स्नान करणार आणि आपण पवित्र पाण्याला तो मलिन करून टाकणार. जसं हे संभाषण त्याच्या कानावर पडलं की त्याला असं वाटायला लागलं की किती पातकी आहे, किती पतित आहे मी. पश्चाताप दग्ध झाला. दोन्ही डोळ्याला आसवांच्या धारा लागल्या. घळघळ घळघळ अश्रू जसे बाहेर यायला लागले. एवढा मी पातकी की जेणेकरून आणि ह्या नद्या सुद्धा माझा स्वीकार करायला तयार नाही, तीर्थ सुद्धा माझी स्वीकार करायला तयार नाही. काय करू काय नाही त्याची बुद्धीच आली ना. दैवयोगाने तो कुकुट स्वामींच्या आश्रमातच होता आणि आला. आता त्याला काय करावं सुचेना. तो कुकुट स्वामींकडे गेला, साष्टांग नमस्कार घातला. तो जसा शरण आला त्याने विचारलं की माझ्याकडून मोठं पातक घडलेलं आहे, मला याच्यातून तुम्ही बाहेर काढा, माझ्या कल्याणाचा मार्ग सांगा. हे कुकुट स्वामींनी ऐकल्याबरोबर त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला इतका आनंद झाला. त्याला विचार आला की बरोबर सद्गुरू कृपा करतात म्हणजे काय करत नाही, आपल्यासारखं करून टाकतात. आणि मग त्यांना विचारतोय माझे आई वडील मला कुठे भेटतील. अरे घाबरू नको, तुझे आई वडील म्हणे याच आश्रमात आहे, आत्ता भेट होईल म्हणाले. आजोबा दिसले? काका तुम्ही आजोबांना बघितलं का? दत्ता ना? हा, त्याला विठ्ठलाच्या देवळाकडे जाताना बघितलं मी. आज कीर्तन आहे ना, तिकडे गेला असणार तो. चल 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 बघूया. कशी भेटेल असं म्हणतायत तोपर्यंत त्या जथ्याबरोबर आई वडील समोर येत आहेत आणि आई वडिलांना लांबूनच बघितलं. त्याने धावत धावत जो गेला तो आई वडिलांच्या पायाला घट अहो
जरा बस बसा बसा तुम्ही बसा या या बसा 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 पाणी द्या पाणी द्या हा, ठीक आहे, पाणी पाणी बरं वाटतं बरं वाटतं प्या पाणी प्या 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 दत्ताजी कुठे गेले असतील? शुभ्रा पण काही फोन करत नाहीये. हो, तुम्ही इथे काय करताय? काय नाही. मला माहितीये तुम्हाला आवडत नाही ना हे कीर्तन वगैरे काही, तरी माझ्या हट्टासाठी आलात तुम्ही. बरं चला आपण जाऊया घरी. बुवा तुमच्या परवानगीने मी पुढचं निरूपण सुरू करतो. भक्त पुंडलिक आणि भगवंत यांचं नातं इतकं एकरूप झालं की पुढे पुढे भक्ताच्या नावानं भगवंत ओळखले जाऊ लागले. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. असा गजर ऐकण्यामध्ये त्या माऊलीला धन्यता वाटायला लागली. हे सगळं घडलं त्याला कारण आहे. कारण पुंडलिकाने आपल्या आई वडिलांना भगवंतांचं स्थान दिलं आणि आई वडिलांची सेवा ही त्यांनी परमेश्वराची भक्ती मानली. पण असा पुंडलिक एखादाच असतो. पण आपल्या आई वडिलांची कावड खांद्यावर घेऊन त्यांना तीर्थयात्रा घडवणारा श्रावण बाळ क्वचितच जन्माला येतो. पण त्यांना गृहीत धरणारी, त्यांची फसवणूक करणारी आणि त्यांची उपेक्षा करणारी मुलंच आज कलियुगात बघायला मिळतात. आपले आई वडील म्हणजे त्यांच्या सुखामध्ये येणारी अडगळ वाटू लागते. आणि हीच मुलं आपल्या लाचार आई बापांना एखादी वीट देऊन आयुष्यभर उभं करतात, अगदी त्यांच्या अंतापर्यंत. हे बघून परमेश्वराला सुद्धा लाज वाटते. असा मनुष्य घडवला मी, इतका स्वार्थी. जो माणूस आपल्या मनामध्ये आपल्या आई वडिलांना स्थान देत नाही तो माझी काय भक्ती करणार? आणि त्यांची ती ढोंगी भक्ती मी मान्य करणं योग्य आहे? दत्ताजी